तांबडा पांढरा तर सगळीकडेच भेटतो. आपण वेगळं काहीतरी करायचं म्हणून आम्ही काळा पिवळा रस्सा चालू केला. कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आहे, पण तुमच्याकडे काळ्या रश्श्यातलं मटण मिळतं. हो हो ही बरोबर तुमची स्पेशालिटी आहे. बरोबर. तर ते रेसिपीचं कसं तुम्ही वेगळेपण शोधलेलं आहे? ऍक्च्युली माझं माहेर सोलापूर हम्म, हम्म. आणि कोल्हापूर म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात एक फिक्स झालेलं असतं, बाबा आता कोल्हापूरला चाललोय आपण आणि तांबडा पांढरा खायचा. बरोबर. मग तांबडा पांढरा तर सगळीकडेच भेटतो. आपण वेगळं काहीतरी करायचं म्हणून आम्ही काळा पिवळा रस्सा चालू केला. माझं माहेर सोलापूर, त्या साईडला काळा मसाला मिळतो आमच्या इकडं. आणि पिवळा रस्सा यासाठी चालू केला की अजूनपर्यंत सुद्धा माझ्या माहेरी मी गेले ना, आमची मम्मी थोडक्यात काय म्हणतात ते आळणी पाणी म्हणतात त्या बाजूला, तर ते अजूनही एका वाटीत काढून ठेवते, जे की ते भातावर खाल्लं जातं. म्हणजे लहान मुलांना फार आवडतं ते. आणि आता मोठ्या माणसांनाही ऑब्व्हियसली बरेच लोक जास्त तिखट खायला पसंती देत नाहीत, त्यामुळे मग ते एक वेगळं काहीतरी ठेवूया म्हणून आम्ही मग तो पिवळा रस्सा ठेवला.